मान्सूनची वाटचाल आजही थबकली होती. मात्र मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. राज्यातील काही भागात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. मान्सूनची वाटचाल आजही जैसे ते होती. मान्सूनने श्रीलंकेचा निम्म्याहून अधिक भाग, नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह अंदमान समुद्राचा बहुतांश भाग व्यापलाय. येत्या 2 दिवसात अरबी समुद्र, कोमोरिन भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, संपूर्ण अंदमान समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील 5 दिवस काही भागात पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील वर्धा, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आलाय. तर अकोला, भंडारा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आलाय. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक तसंच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रो वनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.